एक दिवस रामू आपल्या बैलांसोबत शेतात काम करत होता. त्याचवेळी जंगलातून एक सिंह रामूकडे आला आणि म्हणाला, ए शेतकऱ्या, आजपासून हा शेत माझा. तुझा बैल मला दे, नाहीतर तुला खाईन. महाराज, तुम्ही इथे थांबा. मी घरी जाऊन माझी गाय घेऊन येतो. जर तुम्ही बैल खाल्ला तर आम्ही उपाशी मरू. रामू बैलांना घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर त्याने त्याची पत्नी दगडाबाईला सर्व घटना सांगितली. दगडाबाई त्याला विचारते, तू त्या सिंहाला काय उत्तर दिलेस? मी म्हणालो, इथे थांबा. मी घरी जाऊन माझी गाय घेऊन येतो. हे ऐकून दगडाबाई संतापली. तुम्हाला स्वतःची गाय सिंहाला खायला घालायला लाज वाटत नाही का? जर गाय गेली तर घरात दूध राहणार नाही. मुले भाकरी सोबत काय खातील? दगडाबाईला एक युक्ती सुचली. ती रामूला म्हणाली, ताबडतोब शेतात जा आणि सिंहाला सांग की माझा बायको तुला खायला घोडा आणत आहे. रामू घाबरत घाबरत सिंहाकडे गेला. सिंहराजा, आमची गाय खूप नाजूक आहे. ती तुला काय मदत करेल? माझी बायको तुला एक निरोगी घोडा आणत आहे. दगडाबाई हातात विळा घेते आणि घोड्यावर बसून सिंहाकडे जाते. अरे शेतकरी, तू म्हणालास की तू 4 सिंहांना अडकवले आहेस. इथे फक्त एकच आहे. बाकीचे कुठे गेले? घोड्याच्या खाली उतरून ती सिंहाकडे जाते. काही हरकत नाही. नाश्त्यासाठी एक सिंह पुरेसा आहे. हे ऐकता सिंह भीतीने थरथर कापू लागला आणि पळून गेला. बघ, याला म्हणतात धाडस. आणि तू गाय सिंहाच्या हाती देत होतास. त्याच दरम्यान सिंहाला एक कोल्हा भेटला. कोल्ह्याने सिंहाला विचारले, महाराज, काय झाले? आज तुम्ही खूप घाबरलेले दिसता. मला काहीही विचारू नकोस. आज मी थोडक्यात वाचलो. आज मला एका चुडेलचा सामना करावा लागला, जी दररोज सकाळी 4 सिंहांचा नाश्ता खातो. हे ऐकून कोल्हा मनापासून हसला आणि म्हणाला, महाराज, ती दगडाबाई होता, ज्याला तुम्ही चुडेल समजलास. यावेळी पुन्हा प्रयत्न कर. खूप समजावल्यानंतर सिंह शेतकऱ्याच्या शेतात जाण्यास तयार झाला. कोल्हा आणि सिंह शेतात पोहोचले. त्यांना पाहून रामू घाबरला, पण दगडाबाई अजिबात घाबरली नाही. ती कोल्ह्यापाशी जाते आणि म्हणते, का कोल्ह्या, तू 4 सिंह आणण्याचे वचन दिले होतेस, पण तू फक्त एकच सिंह आणलायस, आणि तोही एक हाडकुळा. ते खाऊन माझी भूक भागेल का? बरं, सध्या तरी ठीक आहे. असं म्हणून दगडाबाई सिंहाकडे गेली. सिंह परत घाबरला. त्याला वाटले की कोल्ह्याने त्याला फसवले. तो लगेच तेथून पळून गेला आणि कोल्ह्याला पण दगडाबाईने चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर रामू आणि दगडाबाई शांततेत राहू लागले. अशाच मजेदार गोष्टी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.